हॉल आकाराने छोटा आहे, पण वस्तुरचना स्पष्ट आपल्याला दिसून येते आणि त्याच्यातून आपल्याला या पद्धतीचा हा जो बाहेरचा जो भाग आहे आणि हा अगदी डोंगराच्या कपाऱ्यात असलेली ही गोष्ट. आता याचा उपयोग काय होत होता, जर असा जर प्रश्न निर्माण झाला की या लेण्यांचा उपयोग काय होत होता, कशासाठी केलेला असावा. मुळात इथे लोक फक्त धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून तर आपण येतोच, पण याच्या मागे जी निर्मितीची गरज काय आहे किंवा का निर्मिती केलेली असेल असा एक प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस एक सहज लक्षात येतं की येथे आध्यात्मिक उपयोजनही झालेलं आहे. म्हणजे येथे सूत्रवाचन असेल, चैत्यगीत असेल, स्तूप प्रदक्षिणा असेल, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर ही आहे लेणी क्रमांक 4. आपण आत्ता लेणी क्रमांक 1, 2, 3 बघितल्यात आणि ही आहे लेणी क्रमांक 4 आपल्याला दिसून येऊ शकते. आता 4मध्ये काय की हे सुद्धा विहार आणि एक अभ्यासाची एक खोली आपल्याला दिसून येऊ शकते. अभ्यासाची खोली, इथे बसण्याची व्यवस्थाही केलेली आहे बघा. आणि या पद्धतीने इथून हे जाण्या येण्याची जी वाट आपल्याला दिसून येऊ शकते. आता याच्यामध्ये काय आहे की मध्यभागी शिक्षक, म्हणजे इथे मध्यभागी शिक्षक भिक्षूंसाठी समूह चर्चा प्रवचनची जागा आपल्याला दिसून येते. आता आपण करूया, जाऊयात पुढच्या लेणीकडे. एकदम जाग्यावर उतार आहे हा. पूर्वी हे 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 कठडे नव्हते, आता हे कठडे बांधलेले आहेत. तर आता आपण लेणी क्रमांक 5 मध्ये आलो. का ही लेणी क्रमांक 5च आहे ना, की किती 5 आहे. आता मुळात आपण वरती 4 लेण्या बघितल्या की आपण 26 लेण्यांची जी माहिती घेतो आणि ही 5 क्रमांकाची ही जी लेणी आहे. तर इथे काही सुरक्षा रक्षक आहेत, त्यांच्या हातात बऱ्याच वेळा तुम्हाला दिसलं असेल की इथे तर हे आहे लेणी क्रमांक 5. आता लेणी क्रमांक 5चं वैशिष्ट्य काय, तर साधी गोष्ट हे सुद्धा विहार प्रकारातलंच आहे, पण ही इतर लेणीपेक्षा थोडीशी मोठी आहे. त्याचं कारण आहे, आणि हे एक तर मुळात कालखंड जर बघितला तर दुसरं ते तिसऱ्या शतकात ही लेणी तयार झालेली आपल्याला दिसून येऊ शकते. वरती कुठे म्हणाला तुम्ही? मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये आपण एक गोष्ट ऐकलीच असेल, वाचली असेल, पण एक क्रमांक 5 मध्ये मला जी दिसली आहे, इथे एक शिलालेख केलेली आहे किंवा या शिळेवर एक कोरीव काम केलेलं आहे, ज्याला आपण शिलालेख असं म्हटलं जातं किंवा म्हणतोत आपण. आणि त्यामुळेच याचा नेमका अर्थ काय तर तो खरं तर मी झालंच तर याला पुढे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. याचे उल्लेखही कुठेतरी आहेत. तर ही एक शिला आपल्याला दिसून येते. हां, तर या शिळा इथे जी काय आहे, इथे कोरीव कामही केलेलं आहे. म्हणजे या 5व्या क्रमांक लेणीवर आपल्याला हे दिसून येऊ शकते. ज्यावेळेस तुम्ही इथे भेट द्याल त्यावेळेस एक सहज लक्ष